नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते मित्र हो, ऐकताय ना तुम्ही ही कादंबरी द स काकडेंची. या कादंबरीचं नाव आहे पंचफुला. हो ऐकताय, मग चुकून तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून टाका ना. चला मित्रांनो, ऐकूयात आज पंचफुला कादंबरीचा भाग 8. मुकुटराव, कातर आवाजातली नाजूक हाक आली होती ती. हिवर गावचा काटा कसा काढायचा, भुजंगरावांना देमाय धरणी ठाय कसं करायचं ह्या विचारात होते मुकुटराव. त्या तंद्रीत ते झोपाळ्यावर मागे पुढे होत होते. झोपाळा थांबायला लागला की खाली सोडलेल्या उजव्या पायानं टेका देऊन झोपाळ्याला वेग देत होते. पितळी कड्यांच्या कुरकुरण्यामुळे त्यांना आधी हाक ऐकू गेली नाही. त्या 2-3 महिन्यात घटनाही खूप वेगानं घडून गेल्या होत्या. मुकुटराव अंतर्बाह्य बदलून गेले होते. पर्वतरावांच्या स्वभावाची धमक त्यांच्या चालण्या बोलण्यातनं वागण्यातनं स्पष्ट होत होती. उंबरस गावात त्यांचा दरारा वाढला होता. आसपासची खेडी त्यांना वचकून होती. आता त्यांना दमबाजी होत होती ती फक्त हिवरगावकडनं. मुकुटराव, पुन्हा वाड्याबाहेर आवाज घुमला. तो आवाज त्यांना ओळखीचा वाटला. पण त्या ओळखीच्या आवाजातही जोश नव्हता, उत्साह नव्हता. दुखणाईताचा आवाज घुमावा तसा तो आवाज होता. हा आवाज ओळखीचा वाटतोय खरा, पण आवाज आहे कोणाचा? कधी काळी खरा ऐकला होता, पण त्यांनी असा फसवेपणा का करावा आवाजाने? या झोपाळ्यावर बसून आत्तापर्यंत किती स्वप्न बांधली होती, पण ती सगळी स्वप्न भंग पावली होती. पुन्हा त्यांच्या नावाचा अर्थ पुकारा झाला. मुकुटरावांना राहवलं नाही. त्यांनी खिडकी उघडली आणि त्यांच्या काळजाचा ठावच गेला. खिडकीतनं त्यांचं लक्ष वाड्याच्या प्रचंड दरवाजाकडे गेलं आणि ते तसेच निर्भान झाले. त्यांनी खाली उडीच घेतली. दगडी जिना उतरून ते वायुवेगानं पावलं टाकत दिंडी दरवाजाकडे आले. दिंडी दरवाजाच्या बाहेर धुळीनं माखलेल्या अवस्थेत कोणीतरी तरुण स्त्री होती. अंगावरची चोळी पातळ फाटलेलं होतं. डोक्याच्या केसांना किती दिवस तेलाचा हात लागलेला दिसत नव्हता. परिणामी डोक्याच्या केसांच्या झिंज्या साधू संन्याशांच्या जटेसारख्या होऊ बघत होत्या. सगळं शरीर खंगलेलं, डोळ्यातलं तेज गेलेलं. झोप नसल्यामुळे डोळ्यांभोवती काही वर्तुळ. कोण ग तू? कोण? मी? मुकुटराव विसरला मला? खरं सांगा बरं, मी कोण? म्हणजे माझी ओळख मीच विसरते आता. मलाही माझा शोध घेता येईना. मला माझं नाव बी आठवना. मी आता सगळ्याला माझं नाव विचारते. मला ओळख हवी मुकुटराव. बंख्या, तिचा रस्ता सोड, तिला येऊ द्यात. मालक रायभांना सांगून ठेवलंय. काय सांगितलं त्याने? वाड्यात बाईसाहेब येईपर्यंत कुणाबी बाईला आत येऊ देऊ नका. वाड्याचा मालक कोण आहे? मी इनामदार का तो रायभान? कुणाचा अधिकार आहे वाड्यावर? हो, पण बाईसाहेब बी तसंच सांगून गेलेत आम्हाला. अरे पण तुम्ही रखवालदार कोणाचे? या इनामदाराचे की त्या रायभानचे का त्या बाईसाहेबांचे? तुम्हाला या वाड्यात रखवालदारीसाठी ठेवलंय कोणी? अहो धनी पर. मुकुटरावांचा संताप अनावर झाला. त्यांनी बंकेच्या कानफाटात फाडदिशी दिली. आपल्या नायकाच्या कानफाटात मुकुटरावांनी मारली? इनामदार, राध्यानं उसळी घेतली. काय रे? पण इनामदार राध्याच्या त्या आवाजानं थरकले होते. आज बंख्याला मारलं, उद्या काय आमची पाळी आहे का? अरे राध्या ग बस, धनेच्या चित नाही जाग्या हो. बंक्यानं राध्याच्या कमरेला मिठी मारली. राध्या धुमसत होता. त्यांनी बंक्याला हिसका दिला, पण बंक्याही जबर. त्यांनी राध्याला तसाच आवळून धरला आणि म्हणाला, अरे राध्या, तुझ्यामुळं धनेची तब्येत सुधारली. तुला नेहमी नाव वाजतात ते. ठीक आहे धनी, एक डाव गप राहिलोय. पुण्यांदा असं बंक्याला हाणलं, आम्ही सर्वांना विचार करावा लागन. बंक्यानं राध्याच्या कमरेची मिठी सोडली. राध्याचं डोकंच सणकलं होतं. आपली कुऱ्हाड घेऊन तो तसाच वाड्याच्या चौकातनं त्यांच्यासाठी बांधलेल्या छपराकडे गेला. घोंगडीवर तसाच दोन्ही हाताचा उसं करून पासला पाडला. राध्या म्हणजे ढाण्या वाघ. त्याला डिवचणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. बंक्या किंवा इनामदार त्याला काहीच बोलले नाहीत. अहो मुकुटराव, काय केलं तुम्ही? ती तरुणी म्हणाली. काय केलं? माझ्यासाठी बंक्याचं कानफाट रंगवलं.
बंक्यानं पायरी सोडली. मुकुटराव रागीट आवाजात म्हणाले आणि घोंगड्यावर पडलेला राध्यानं ते ऐकलं. ताडकन उठून तो तिथे पुन्हा आला. मुकुटराव, माणसाला संताप यावा, पण तो इतरांवर काढण्यापेक्षा त्यांनी स्वतःवर काढावा. स्वतःवर राग काढला ना की त्याचा इतरांना मनस्ताप नाही होतो. बंका, ऐकलत का तिचं? हे बघ राध्या, मला तुझा राग समजू शकतो, पण मन असं भरकटलं ना की असं होतं. मला आता असंच वाड्याच्या दारवाजात उभं करणार का? बंका, सोड तिला आत. बाईसाहेब, रायबान यांनी तुम्हाला सांगून ठेवलं ते ठीक आहे, पण मी तरी काय करणार? हो, पण त्यांनी तुमची कमावलेली ताकद तिचं काय? राध्या, तू मला शहाणपणा शिकवू नकोस. मुकुटरावांचा आवाज पुन्हा वाढला. इनामदार, ध्यानात ठेवा, तुमचं समजा ऐकून घ्यायला मी काय बंक्या नाही. बंक्या पुन्हा राध्याकडे आला. राध्यानं दातोट खाल्ला आणि म्हणला, बंका, हे माझे कुऱ्हाड घे. ये कुऱ्हाड. इनामदार आल्या, माझ्या रोजपानाची गरज नाही. झालं ते बेस झालं. एका रांडेसाठी त्याला माणसाची किंमत नाही राहिली. पंचफुलेला रांड म्हटलेलं इनामदारांना सहनच झालं नाही. ते पुढे झाले. राध्या समोर उभे राहिले. बंक्या, रंगा, आनंदा सगळे पहारेकरी मध्ये पडले, कारण राध्याचा भरवसा नव्हता. बिबट्याचं नरडं फोडणारा राध्या कुठल्या क्षणी काय करेल सांगता येणार नव्हतं. तोच मोठ्यानं ओरडला, बंक्या, रंग्या, व्हा बाजूला. काय करतोय इनामदार तेच बघतो. मारता मारता वाचिवलंय त्याला, पण त्याला याद नाही त्याची. राध्या, जीभ फार सैल सोडलीस तू हाल इथनं. तुझ्या नोकरीची मला गरज नाही. अरे मला तरी कुठे तुझ्या नोकरीची गरज? असे 10 इनामदार मला बोलवतात. लक्षात ठेव इनामदार, लात मारल तिथं पाणी काढणारा राध्या हा मागणं पस्तावणार आहे. अरे जा तू. मुकुटराव तिरस्कारानं हुंकारले. राध्यानं बंक्याचं, रंग्याचं, आनंदाचा हात प्रेमानं दाबलं. आपल्या तळहातानं डोळं झाटत मग तो बाहेर पडला. मुकुटरावांनी त्या भरभक्कम पुरुषाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघितलं. तो बेफिकीरपणे पावलं आपटत चालला होता. मुकुंदरावांची तंद्री भंग पावली. त्यांचा एक भरभक्कम रखवालदार त्यांच्यापासून तुटला होता. बंक्याला तो एकदम गळल्यासारखं झालं होतं. वाड्यावर आजपर्यंत किती दरोडेखोर आले, पण तसेच हाल हलवत परत गेले होते. दरोडेखोरांची दारावर थाप पडली की राध्या असायचा दार उघडायला. पहिल्या झेपेत त्यांनी दरोडेखोर उताणा पाडलेला असायचा. पंचफुला, चल यात. बंक्यानं मान फिरवली. तो आपल्या साथीदारांसकट बाजूला झाला. मुकुटराव, चांगला हिरादा वाढला तुम्ही. अगं तो तुला रांड म्हणाला, कसं सहन करू पंचफुला? तुला कोणी वावगं म्हटलं तर मला खपणार नाही. तुला कोणी अडवलेलं मला सहन होणार नाही. बंक्या, साथीदार आपापल्या जागेवर गेले. मुकुटराव माडीकडे गेले. त्यांच्या पाठोपाठ पंचफुला. तिच्या पायात वाहना नव्हत्या. पाय धुळीनं माखले होते. पायाच्या टाचांना भेगा पडल्या होत्या. जळवताची लक्षणं प्रकट झाली होती. मुकुटराव, तुम्हाला राग नाही येत? कशाबद्दल? तुम्हाला मुकुटराव म्हणलं म्हणून. तू नुसती मुकुटसुद्धा म्हणालीस की, म्हणजे अजून मला इसरू शकला नाही बाई तुम्ही. पंचफुला, अगं कसं विसरणार तुला? पंचफुलानं ते ऐकलं. मटकन खाली बसली. गुडघ्यात मान घालून रडायला लागली. पंचफुला, अगं का रडतीयस? काय राहिले माझ्याजवळ हसण्यासारखं? माझा अवतार बघितला? हो ना, पहिल्यांदा तुला ओळखलंच नाही मी. तुम्हाला भिकारीण वाटले का नाही मी? तुला कोण भिकारीण म्हणेल अगं? पण तुझ्या प्रेमासाठी मी मात्र भिकारी झालो होतो पंचफुला. हां, ह्या तुम्ही भरल्या पोटी प्रेमाच्या गप्पा करताय हो. पण जिच्यावर तुम्ही एवढं प्रेम करता असं म्हणता, तिची अवस्था बघितली? 4 दिवस झाले अन्न पोटात नाही मुकुटराव. वनवन फिरत दरवेशाच्या आस्वालगात इथं आले मी. शेवंता, मुकुटरावांनी कुळबिणीला हाक मारली. कोण ही शेवंता? का बाईसाहेबाचं नाव आहे? बाईसाहेब नाही, ही स्वयंपाकघरची बाईसाहेब. शेवंता आली. तिने मुकुटराव इनामदारांच्याकडे बघितलं. मुकुटरावांनी पंचफुलाकडे बोट दाखवत शेवंताला म्हटलं, यांना खाली नाही, चांगलं गरम पाणी तापवून न्हाऊ घाल. बाईसाहेबांची कापडं यांच्या पुढे ठेव. त्यांना जी आवडती त्या ह्या नेसतील. अहो परसाहेब, नोकर माणसांना मध्ये तोंड वेंगाडायची सवय फार आहे. सांगितलेलं काम कर. ज्या बाईसाहेबांनी तुम्हाला सगळ्या नोकरांना लाडावून ठेवलं आहे. शेवंता गप्प झाली. माडी उतरून खाली गेली. तिच्या पाठोपाठ पंचफुला. त्या दोघी गेल्या आणि मुकुटरावांच्या डोक्यात मात्र काहूर उठलं. पंचफुला इकडे का आली असेल?
तिला आणि शबीरला पोचवायला रायभान हिवरगावच्या हद्दीपर्यंत गेला होता, पण पंचफुला हिवरगावात भुजंगराव पाटलांकडे गेलीच नव्हती. ती बातमी नंतर रायभाननंच आणली. नंदीच्या शिंगाला बांधलेल्या चिठ्ठीत तर भुजंगरावांनी सरळ लिहिलं होतं की पंचफुला परत आणून घालायची गरज नाही, आम्ही तुमच्यावर सूड उगवणार. मग पंचफुला शबीरबरोबर गेली होती कुठे? शबीरबरोबर 3 महिने ती कुठे कुठे भटकली असेल? का दोघांना सर्प पकडण्याची कला चांगली म्हणून दोघं जंगलात मोठमोठे नाग सर्प पकडत बसले? करत काय होते ते जंगलात? आणि जर ते 3 महिने जंगलात एकत्र असतील तर? मुकुटरावांच्या डोक्यात नको ते आलं. शबीर आणि पंचफुला, पंचफुला शबीर. एकांतात तरुण जीव एकत्र आले की त्यांचं मन चळलं जातं. आणि हे तर जंगलात स्वतंत्रपणे एकत्र, तिथे कोणाचंच बंधन नाही. काय घडलं असेल दोघात? शबीरनं तिला आपलं मत सांगितलं असेल, तिने ते मानलं असेल. पण त्यांनी मनात विचार केला की हा आपण विचार करतोय हा सगळा मूर्खपणा आहे, हे विचारचक्र मूर्खपणाच आहे. आपल्यासारख्या खानदानी पुरुषाला जर ती वश होत नाही तर ती शबीरला वश होईल? मुकुटराव झोपाळ्यावर बसून पंचफुलेविषयी विचार करत होते. बाईसाहेबांना जाऊन 3 महिने होत आले होते. त्यांचे सारखे निरोप्या घेऊन येत होता. त्यांचं ठीक चाललं होतं. मुकुटरावांची बातमी तिकडे जात होती. त्यांनाही आज बरं वाटत होतं. बाईसाहेबांचा मुकुटरावांवर किती जीव, पण आपलं मन मात्र आज द्विधा झालंय. मुकुटरावांनी समोर बघितलं. ओले केस पाठीवर सोडलेली पंचफुला त्यांच्यासमोर उभी होती. तिच्या ओल्या मत्त केसांचा वास त्यांच्या नाकासमोर आला. तो ओला मत्त सुगंध आपण मनसोक्त घ्यावा असं त्यांना वाटलं. ते उठले. पंचफुला हसत म्हणाली, नशीब तुम्ही मला नाव घालायला नाही आले. आपल्या मनातला हेतू पंचफुलीला समजलेला बघून मुकुटरावांना वरमल्यागत झालं. बायकांना पुरुषांच्या मनातले हेतू लगेच कळतात. ते म्हणाले, पंचफुला तुम्हा बायकांना पुरुषाच्या मनातल्या भावभावना लगेच कशा कळतात? पुरुषाला नुसतं बघितलं की कल्पना येते की तो आता काय करण किंवा काय करणार आहे, लगे कळतं बाईला. पुरुषाची नजर सगळी सांगून जाते ना. मुकुटरावांचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतं. पंचफुलाच्या पिवळ्या चोळी पातळाकडे होतं. बाईसाहेबांचं ते चोळी पातळ तिला खूप शोभून दिसत होतं. पंचफुलाचं मूळचं खानदानी स्वरूप त्यात आणखीन आकर्षक दिसत होतं. मुकुटरावांना राहवलंच नाही. पंचफुला आपल्याकडे स्वतःहून आली आहे. तिला बोलवायला कोण गेलं होतं? शिवाय न कुरकुरता ती बाईसाहेबांचं चोळी पातळ नेसली आहे. मुकुटरावांनी पावलं पुढे टाकली. पंचफुलानं त्यांच्या पावलातली अधीरता जाणली. डोळ्यातला गढूळ भाव ओळखला. पंचफुला. मुकुटराव वेगळ्याच आवाजात बोलले, काय? तुझ्यासाठी मी तडफडतोय, पण तुला त्याचं काहीच नाही. काहीच नाही म्हणजे? तुला समजू नये की एखादा आपल्यासाठी तडफडतोय, त्याला प्रतिसाद द्यावा. का प्रतिसाद द्यावा? तुम्ही कोण माझे? मी कोण तुमची? मी जर तुझा कोणीच नाही तर माझ्याकडे का आलीस? कारण मी आले तर तुम्ही माझं स्वागत कराल म्हणून. पण तुझ्या स्वागताच्या मुळाशी माझा हेतू. मुकुटराव, ते हेतू बी तू जाऊ द्या, मला पाहिजे जेवण. 4 दिवसाची उपाशी मी. तुम्हाला सांगितलं ना, भरल्या पोटी प्रेम लय करता येतो. तुम्हाला माझं शरीर पाहिजे, पण ज्या पोटावर हे शरीर उभं आहे त्याची तुम्ही ती काळजी बी घेईना. मुकुटरावांना काही बोलता येईना. आपली लाडकी क्षुधेनं ग्रासली आहे आणि आपण शृंगारचेष्टांचा विचार करतोय. ते शेवंताला हाक मारणार तेवढ्या जिन्यात पावलं वाजली. शेवंताच येत होती. तिच्या दोन्ही हातात ताटं होती. तिने पुन्हा खाली फेरी मारली. पाण्याचे तांबे, जेवणाचा इतर सरंजाम घेऊन आली. जेवण बघताच पंचफुलानं शेवंताच्या हातून सगळं हावरेपणानं हिसकावून घेतलं. मुकुटरावांशी न बोलता तिने जेवणावर ताव मारायला सुरुवात केली. मुकुटराव आपल्याबरोबर जेवणार आहेत हेच ती विसरली. 4 दिवस तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. तिच्या डोळ्यांपुढे फक्त अन्न हेच परब्रह्म. ती मुकुटरावांना विसरली होती. मुकुटराव नावाचं कोणीतरी आपल्या जवळ आहे हेही तिच्या लेखी नव्हतं आत्ता. पंचफुलाबरोबर जेवताना आपण आपल्या ताटातला एखादा घास तिच्या ओठात देऊ असं मुकुटरावांना वाटलं, पण तिची मान वरच होत नव्हती. ती बकाबका घास गिळत होती. दुष्काळातल्या दरिद्री माणसासारखं तिचं खाणं चाललं होतं. मुकुटराव गप्पपणे आपल्या ताटातलं खात होते. खाताना त्यांना अन्न गोड लागत नव्हतं. पंचफुलाचं सारं मन खाण्यात होतं. जेवताना तिला मुकुटरावांशी बोलायची गरजसुद्धा वाटत नव्हती.
जणू बोलल्यामुळे आपला एखादा घास कमी होईल अशी भावना तिच्या मनात होती. शेवंतानं मिठाई, बागेतली फळं तिथे आणून ठेवली होती. मुकुटराव तेच खात बसले. जेवताना पंचफुलाचा पदर डोईवरनं खाली घसरला होता. तो ताटावर पडेल का काय असं वाटून मुकुटराव उठले. तिचा ढळलेला पदर तिच्या डोईवर पुन्हा घालावा म्हणून तिच्या जवळ गेले, पण त्याआधीच तिने आपल्या खरकट्या हातानं पदर डोईवरनं घेतला होता. जवळ यायची कुठलीही संधी मुकुटरावांना ती देत नव्हती. पोटभर जेवण झाल्यावर पंचफुला प्रसन्न झाली. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसायला लागलं. ती मग आरामात गादीवर भिंतीला लोड देऊन टेकली. तबक जवळ ओढून तिने त्यातली लवंग तोंडात टाकली. तिने आपल्याला पान बनवून द्यावं म्हणून मुकुटरावाने तिच्याकडे अपेक्षेनं बघितलं, पण पंचफुलानं त्यांच्यापुढे अख्खं तबकच सारलं. मुकुटरावांना स्वतःचं पान करून ते तोंडात टाकावं लागलं. मुकुटराव, माझ्यासाठी तुम्ही राध्या गमावला, चांगला राखवालदार हाकलून दिला तुम्ही. अगं हो, पण तो तुझ्याविषयी अपशब्द बोलला. पण संघर्षासाठी राध्या ठीक होता, 10 गाड्यांना भारी होता तो. जाऊ दे ना, आता होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक कशाला. म्हणजे होऊन गेलेल्या गोष्टीचा तुम्ही शोक नाही करत? मला पळवून तुम्ही जे काय केलं त्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही आता? वाटतं ना, वाईट वाटतं. तुला मी आयुष्यातनं उठवलं. कोण म्हणतं आयुष्यातनं उठवलं? मी म्हणतो, कारण तुला हिवरगावात स्थान राहिलं नाही. भुजंगरावांनी आपल्या पळवून नेलेल्या मुलीसाठी दार कायमचं बंद केलं आहे. काय सांगताय? कोण म्हणलं? मुकुटराव उठले. खुंटीला असलेल्या अंगारख्यातनं त्यांनी आपला बटवा काढला. त्यातून एक घडी काढलेली चिठ्ठी काढली. त्यांनी ती पंचफुलाच्या हातात दिली. तुला हिवरगाव बंद केलं आहे कारण त्यांच्या मते तू खानदानी स्त्री राहिली नाहीस. मुकुटराव, बरं झालं सांगितलं. मी आता हिवरगावाकडेच निघाले होते. पोटच्या पोरीला ते जवळ करतीन असं वाटलं होतं, पण त्यांनी तर ह्याच्यात भलतंच लिहिलं. त्यांना मी नकोच आहे. तुला तिकडे पोचवण्यासाठी मी रायभान तुमच्याबरोबर दिला होता. शब्बीर आणि तू कुठे गेला होतात? काय सांगू आता. तुम्ही पळवून आणलं त्यावेळी मी किती प्रतिकार केला आठवतो तुम्हाला? आठवतोय. का प्रतिकार केलता? तुला मी आवडलो नव्हतो. का आवडला नसाल? माझ्यापेक्षा तुला चांगला पुरुष मिळाला असता प्रेमासाठी. खरं आहे ते, पण तरी पण तुम्ही मला पळवलंच की. हो, पण तुला पळवताना मला तुझं प्रेमप्रकरण माहिती नव्हतं. तुम्हाला ते प्रकरण माहीत असतं तरी तुम्ही मला पळवलं असतं. प्रेमात पडलेला माणूस तसंच वागतं मुकुटराव. अहो, तुमच्यासारखी मी जयसिंगराव इनामदारांसाठी येडी झाले होते. तुझं मन कोणावर आहे हे तू मला पूर्वीच तुझी मागणी घालायच्या वेळी सांगायला हवं होतं. मला कोणी मागणी घातली होती? मी घातली होती पंचफुला. कधी? तू खोटं बोलतेस. चांगलं आठवून बघ. अहो, तुम्ही मला मागणी घातली ते कुणाकडे बोलला होता तुम्ही? तुझ्या वडिलांकडे, भुजंगरावांकडे. त्यावेळी मी वाड्यात नव्हते. त्यावेळी तू शब्बीरबरोबर जंगलात गेली होतीस नागिण पकडायला. भुजंगरावांनी माझी मागणी पसंत केली होती, पण तू त्यांना नकार दिला होतास. कोण म्हणलं? भुजंगरावांनीच मला तसा निरोप पाठवला. तुम्ही आमच्याकडे पुन्हा येऊ नका, पंचफुलाला तुमचं स्थळ पसंत नाही असा निरोप होता तो. पण मी माझ्या तोंडानं काहीच कळलं नव्हतं. खरं म्हणजे मला यातलं काहीच माहीत नाही. बरं, वाड्यातनं मी तुझी पाठवणी केली तेव्हा काय घडलं त्याच्यानंतर सांगशील? सगळं रामायणच घडलं की वनवासच सुरू झाला. मृगजळाच्या मागे लागलं की वनवास नशिबी येतो पंचफुला. मग त्याला कारण तुम्ही आहे मुकुटराव. काय केलं मी? मी फक्त तुझं अपहरण केलं, त्यापेक्षा जास्त काय केलं? अपहरण केलेल्या मुलीचं पुढं काय झालं असेल ते जगाला माहिती असतं. अगं, पण मी तर तुझ्या अंगाला अजूनही स्पर्श केलेला नाही. तुम्ही स्पर्शाला उत्सुक आहे, पण तुम्हाला स्पर्शाची संधी मिळत नाही. तुम्हाला स्पर्श नवीन नाही. आता तर काही एका मुलाचे तुम्ही पालक होणार. पण तू हवी आहेस मला. शक्यच नाही ते. एका सज्जन स्त्रीच्या सुखाची वाटेकरी व्हायला मी नाही ना तयार. पुरुषाला काय हो, त्याला हवं असतं स्त्रीचं शरीर. 1, 2, 3 जितक्या बायका मिळतील तितक्या त्याला हव्याच असतात. स्त्रीला हवा असतो आपल्या हक्काचा एकुलता एक पुरुष. तिची निष्ठा असती एकाच देवावर. नेमकं काय म्हणायचंय? तुम्ही मला पळवलं नसतं तर यावं ना, मी माझ्या मानाप्रमाणे माझं घर सजवलं असतं. काय नाव त्या घरवाल्याचं? ओझरकर. जयसिंगराव इनामदार. तुला जयसिंगराव हवे होते, पण त्यांना तू हवी होतीस का? तुझ्यासाठी ते झुरत होते का? ते त्यांनाच माहिती.
आता काय करणार? काय करणार म्हणजे? पंचफुला तुला दिवस गेलेत ही गोष्ट खरी आहे? कोण म्हणतं? पंचफुला विस्फारलेल्या नजरेनं मुकुटरावांकडे बघत म्हणाली, मला तशी बातमी लागली आहे. कोण तुमचा बातमीदार? रायभान धनगर. त्यांनी बातमी दिली? लय चाणाक्ष आहे की तो. त्याला कशी लागली बातमी? बातमी खरी आहे ना? हां. अगं पण तुझ्या गळ्यात तर मंगळसूत्र नाही आणि तू तर आत्ता म्हणत होतीस त्याच मेल्या जयसिंगानं फसवणूक केली. हो, तुमच्याकडनं मी शब्बीरला घेऊन गेले सरळ वझारला. मला म्हणला बरी झाली, राहा इथं, आपण लग्नाचं मुहूर्त बघू, लगीन करू. आणि मुहूर्त बघता बघता त्याने दुसराच मुहूर्त साधला की त्या मुहूर्तानं मी बी मोहरून गेले, मोहात सापडले. त्या 2 महिने गेले. 3ऱ्या महिन्यात मुहूर्त सापडला तर म्हणला तुला त्या मुकुटरावाने पळवून नेली होती, मग तू इकडं आली, तुझ्या पोटातला गर्भ त्याचाच नसन. कशावरनं? माझ्याशी जशी फटकळपणानं वागलीस तशी त्यांच्याशी वागली असतीस तर लय प्रयत्न केला. हो, पण त्याच्या मिठीत गेले की सगळ्या क्षणाचा सुगंधी उदच व्हायचा. बघा, भान हरपून जायचे मी. मुकुटरावर स्त्रीचं शरीर म्हणजे मधाचं मोहळ, त्याची गोडी तारुण्य सगळ्यांना लागते. तुम्हाला माझ्या मधाचं बोट पाहिजे, पण तुमच्यासाठी मी मधमाशी झाले, गांधील माशी झाले. तुम्हाला मी वाळवंटातच दंश केला होता, आठवतो का? हे बघ, मी कसाही असेन, पण मी कोणाच्या मनाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न नाही करत. मला हवं असतं तर मी तुझ्यावर कधीच अत्याचार करू शकलो असतो. पंचफुलानं मुकुटरावांकडे भारावल्यासारखं बघितलं. त्यांचं म्हणणं खरं होतं. मुकुटराव आता जयसिंगराव माझ्याशी लगीन करायला तयार नाही. त्यांनी घेतला विश्वामित्री पवित्रा. आणि भुजंगराव पाटलांनी तुझी आशा सोडली आहे, त्यांना तू नको आहेस. मग आता काय करू? तुझा विचार करायला तू स्वतंत्र आहेस. पोटात गर्भ नसता तर मी स्वतंत्र होते, पण आता तुरुंगात अडकल्यासारखं झालंय. आणि 2 वर्षी पोराची आई होणं म्हणजे जन्मभर बदनामीचा तुरुंग. या तुरुंगाचे गज त्या बाईला कधी कापता येत नाहीत, तोडता बी येत नाहीत. भाईसाहेब कुठे? त्या बाळंतपणासाठी माहेरी गेलेत. म्हणजे त्यांचे दिवस भरत आलेत आणि मला दिवस गेलेत. पंचफोळाचा गळा भरून आला. अगं रडतेस का? मुकुटराव, बाईसाहेब बाळंतपणासाठी माहेरी गेले आणि माझं माहेर बंद झालं. त्यात तुला होणाऱ्या मुलाला बापाचं नाव नाही. मुकुटराव, मी नाग नागिनी पकडल्या, पण त्यांना कधी विश्वासघात करून जहर नाही पाजलं. पण माणसासारखं जहरी विश्वासघात की दुसरं कुठलंच जनावर नाही. त्या नागनागिणीवरनं आठवण झाली, तो हा कुठे आहे? कोण? तो शबीर? मरू द्या त्या हरामजाद्याला, त्याचं मसन भरू द्या. त्याचं नाव नका काढू माझ्या पुढं. का काय केलं काय त्याने? तुम्ही त्याच्यासोबत आम्हाला वाड्याबाहेर सोडलं. मी सुटले असं मला वाटलं. रायभाननं तुमच्या शब्दाप्रमाणे देवा नावाड्याच्या होडीत बसवलं. आम्ही पलीकडे गेलो, हिवरगावच्या वाटेला लागलो तर टेहळणीवर असलेल्या भुजंगराव पाटलांनी मला मध्ये अडवलं आणि म्हणले तुझं काळं तोंड दाखवू नको. अगं पण तुझा दोषच नव्हता. त्यांना वाटलं माझी बेआबरू करून तुम्ही मला सोडलं. म्हणले जा त्या मुकुटरावाकडं राहा, त्याला ठार केल्याशिवाय तुला न्यायला येणार नाही मी, तू त्याच्याकडे जा. मग शब्बीरला घेऊन मी तशीच वझरच्या रस्त्याला लागले. म्हणलं बाप वाड्यात घेत नाही तर निदान जयसिंगराव इनामदार तरी वाड्यात घेईन. लग्न आधीच त्याच्याकडे त्यांनी दिलता ना मला लग्नाचा शब्द. अनाभाका झालते. म्हणलं त्याच्याकडे जाऊ, सगळी परिस्थिती समजावून सांगू, म्हणून शब्बीरला घेऊन निघाले. अगं पण तिकडे जायचं तर सगळा जंगलचा रस्ता. हा ना, त्या जंगलानं सगळा मामला बिघडून टाकला. उंच उंच वाढलेली जंगल झाडी, सगळीकडं गवत माजलेलं, आकाशाशी स्पर्धा करणारी बांबूची बेट, डेरेदार वाडाची झाडं, लोंबणाऱ्या पारंब्या, करवंदीच्या जाळ्यात जाळ्या, जंगल झाडीतनं एकमेकाची पाठलाग करणारी रानटी जनावरं. शब्बीरबरोबर माझा जंगलाचा प्रवास चालू होता. जंगलाच्या मध्यभागी आले. सगळीकडं रात्रीसारखा भयान काळोख पसरला आणि शब्बीरला झाडाच्या बुंद्याशी गुडघाभर साचलेल्या पाचोळ्यातून नेहमीचा आवाज आला, सळ्ळ सळ्ळ. एखादा सर्प चालला असेल सरपटत, आणि मग तुम्हाला सर्प पकडण्याची सुरसुरी आली असेल. पण माझी मनस्थिती बिघडली होती. माझं सापाचं वेळ कमी झालतं, कारण तुमच्या दंशासाठी सोडलेल्या नागिनीनं काम काहीच केलं नाही. तिने जर काम केलं असतं तर तुम्ही माझं अपहरण करायचा प्रश्नच येत नव्हता. तुम्ही मला पळवून नेणार ही बातमी मला लागली होती, म्हणून तुमचा काटा काढण्यासाठी मंत्र गोट्याचा नागिनीचा प्रयोग मी शब्बीरमार्फत केलता. पण काम काही साधलं नाही. म्हणजे तुम्हाला वैरी समजत होतीस. हां, तुम्ही पळवलं असतं तर जयसिंगरावचं माझं लगीनच होणार नव्हतं.
बरं, शब्बीरचं काय? गुडघाभर उंचीचा झाडा पाचोळा तुडवत तो सापाच्या मागं पळायला लागला मागोमाग मी. तर ती माझावर आलेली नागिन, ती पुढं नाग मागं. माझावर आलेल्या जनावराच्या नादी लागायचं नसतं. मी मागं थांबले, शब्बीर पण थांबला. नागिन झाडावर चढत होती, पाठोपाठ नाग. आणि वर गेल्यावर नागिनीला नाग भिडला. दोघांनी एकमेकांना विळके घातले. नाग मैथुनाची शीळ शब्बीरने ऐकली. मी त्या जोळ्या सर्पाकडे बघत होते. शब्बीर माझ्या शेजारी उभा. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले. मी फुलले, माझे डोळे धुंदावले. शब्बीरने मला बघितलं, माझ्या जवळ सरकला, माझा हात धरला आणि मला म्हणला, पंच फुला जवानी का खेळ देखो. मी बघत होते, पण शब्बीरचा गैरसमज झाला. माझ्या हाताभोवतीची त्याची मूठ घट्टावली. माझा हात त्याला मखमली स्पर्शाचा वाटला होता. त्याने माझा हात तसा त्याच्या चेहऱ्यावरनं फिरवला. त्यानं तो माझा हात तसा स्वतःच्या छातीवर दाबून धरला. माझं लक्ष वर सर्प मैथुनाकडं. पण माझ्या नुसत्या हस्तस्पर्शानं शब्बीर उन्मादाच्या लाटेत सापडला. त्याच्या पायापासून मस्तकापर्यंत रक्तप्रवाह जोरात संचारला. माझ्या हाताची साईसारखी बोटं त्याला आपल्या सर्वांगावरनं फिरवाविषयी वाटत होती. मुकुटरावांना ते ऐकून स्वतःचं भान नाही राहिलं. ते एकटक ऐकत राहिले. मुकुटराव झाडावर लोंबकळलेली सर्प मैथुनाची जोडी खाली पडली. त्यांचे विळखे सैल झाले. दोघं आपापल्या मार्गानं पळाले. मी भानावर आले तर शब्बीर माझ्या देहाला झोंबायला बघत होता. मुकुटराव त्याला मी सरळ पकडला, खाली आवरला, लाथे खाली आपटला, तुडीवला लाथ खाली. कारण तो माझ्याशी असं काय करला असं मला पहिल्यांदा वाटलं नव्हतं. अगं पण तो तर अजब गारुडी. त्याला लाथेखाली तुडवल्यावर शांत बसला. तो सर्पासारखा दुखावला. दुखावलेला सर्प डूग धरतो, त्यांनी माझ्याशी डूग धरला. त्यांनी तुझ्यावर हल्ला केला असेल. संघर्षात सामर्थ्य अंगात असलेला हल्ला करत असतो. दुबळा माणूस बचावासाठी पळतो. शब्बीरने बचाव केला, बचावासाठी पळाला. त्यांनी मला दंश केला, पण वेगळ्या अर्थानं. त्यांनी मला जंगलात सोडलं, पळ काढला. जयसिंगरावांच्या वाड्यात माझ्या आधी पोहोचला आणि त्यांना सांगितलं की मुकुटरावानं पंचफुला भ्रष्ट केली आहे. हे त्यांनी खरं मानलं. मुकुटरावा, तुम्ही ज्या पद्धतीने मला पळवलं त्या प्रसंगावरनं शब्बीरनं ओकलेलं विष कोण खरं मानणार नाही सांगा. त्यांनी सुद्धा मनाची तशीच समजूत करून घेतली. पण जयसिंगरावांनी मनाचा उदारपणा दाखवला. त्यांनी मला समजून घेतलं. त्यांच्या वाड्यात मी राहावं असं म्हणाले, लगीन करू म्हणाले, आणि त्यात मला हे दिवस गेले. मुकुटरावांनी कणवेनं पंचफुलेकडे बघितलं. तिचा उमाळा दाटून आला होता. जयसिंगरावांनी लग्नाला नकार देताच ती 4 दिवस रानोमाळ भटकत होती. सगळ्या जंगलात फिरत होती. मग तिला मुकुटरावांची आठवण झाली होती. कारण जो पुरुष मोठ्या मनानं समजून घेईल असा एकच पुरुष तिच्या डोळ्यांपुढे होता, आणि तो म्हणजे मुकुटराव. मित्रांनो, हा 8वा भाग इथेच संपला. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.